मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा, पण तरी सुद्धा फडणवीसच टार्गेट का होत नाही? नाही, काय झालेलं आहे, आज तुम्ही बघितलं शिंदे साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना आहे. यांच्या शिवसेनेतला एकही आमदार किंवा एकही मंत्री किंवा कोणता जे काय प्रवक्ता असेल त्यांनी कधीच जरांगे पाटलाला आता टार्गेट केलं नाही. एक. दुसरं, अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतल्या कुठल्याही आमदारांना यांनी विरोध केला नाही. व्हायलं काय की फक्त भाजप सरकारचे जे प्रवक्ते आहेत किंवा मंत्री आहे हे वेगवेगळ्या टायमिंगला जरांगे पाटलाला टार्गेट करायले. म्हणून जरांगे पाटीलचं काय होतं, जसे तुम्ही आता पत्रकार आहेत, तुम्ही मला प्रश्न विचारला तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला ते उत्तर देतात, लक्षात घ्या. म्हणजे आणि तीच ब्रेकिंग म्हणते ना. मग हे सगळ्यांना असा गैरसमज झालेला आहे. यांनी बोलून दाखवावा, शिंदे गटाने बोलून दाखवावं, अजित पवार गटाने बोलून दाखवावं, शरद पवार गटाने बोलून दाखवावं, काँग्रेसवाल्याने बोलावं, मनसेवाल्याने बोलावं, यांनी बोलून दाखवा. मग जरांगे पाटील ते तर कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्याच्यामुळं ज्याला आजमावून पाहायचं आहे ना की बा हे बोलतात की नाही बोलतात, तर फक्त एकदा बोलून बघा, ते उत्तर देतील.